नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी बदलापूरमधून. बदलापूरमधील नागरिकांचं आंदोलन शांत झालंय. रेल्वे सेवा सुरळीत करण्यात आलेली आहे. बदलापूर स्थानकाबाहेर खबरदारी म्हणून पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलाय. बदलापूर शहरातील इंटरनेट अजूनही बंद आहे. तर बदलापुरात आजही कलम 163 लागू करण्यात आलंय आणि शहरातील दुकानं देखील बंद आहे. तर काल झालेल्या रेल रोको आणि इतरही आंदोलनामुळे या ठिकाणी बदलापुरात आजही कलम 163 लागू करण्यात आलेला आहे. दरम्यान नागरिकांचं आंदोलन शांत झालेलं आहे. रेल्वे सेवा सुरळीत झालेली आहे. काल रेल्वे मार्गावर झालेल्या आंदोलनामुळे पूर्णपणे रेल्वे सेवा कोलमडली होती. तर आदर्श शाळेत 2 मुलींवर झालेल्या अत्याचारानंतर नागरिकांचं 11 तास रेल रोको आंदोलन झालं. काल संध्याकाळी 6 वाजता रेल्वे ट्रॅकवरून न हटणाऱ्या जमावावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांनी लाठीचार्ज करताच जमावाकडून देखील दगडफेक करण्यात आली. तर रेल्वे रूळ मोकळे झाल्यानंतर काल संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास रेल्वे सेवा पुन्हा सुरू झाली. आज सकाळपासून शहर पूर्वपदावर आहे, तर रेल्वे सेवा देखील सुरळीत सुरू आहे. तर बदलापूर स्थानकाबाहेर खबरदारी म्हणून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहरात आज देखील कलम 163 लागू असेल. बदलापूर शहरातील इंटरनेट अजूनही बंद आहे आणि काही ठिकाणी दुकानं देखील बंद आहेत. अत्याचाराच्या घटनेचा तपास करण्यासाठी सरकारकडून SIT स्थापन करण्यात आली आहे. अत्याचाराचा खटला चालवण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.